श्री श्रीपाद वल्लभ हे श्रीदत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात, तर श्रीनृसिंह हे श्रीदत्तात्रयांचे दुसरे अवतार आहेत. श्रीगुरुचरित्र ह्या सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र म्हणजेच श्रीनृसिंह सरस्वती. श्रीपाद वल्लभ हे पिठापूर, आंध्र प्रदेश येथे इसवी सन 1320 ते 1350 दरम्यान जन्मले. वयाच्या 16व्या वर्षी मातापित्यांची अनुमती घेऊन ते ज्ञानार्थ तीर्थयात्रेला निघाले. त्यावेळी मातापित्यांना अतिशय दुःख झाले, कारण पहिली दोन्ही मुले, एक अंध व एक अपंग अशी होती. श्रीपाद वल्लभांनी मातापितास सांगितले की, ब्रह्मचर्य हाच माझा आश्रम आहे. तुमच्या दोन्ही मुलांचे व्यंग दूर होतील. तुम्हाला त्यांचा म्हातारपणी आधार असेल, तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नये, असे म्हणून ते घराबाहेर पडले. ते फिरत फिरत कुरवपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्षे निवास होता. तेथे त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला. त्यांची अवतार समाप्ती कुरवपूर येथेच गुरुद्वादशीच्या दिवशी झाली. हे दत्ताचे स्थान म्हणून पुढे फार प्रसिद्धीस आले. काही वर्षांनी दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती 1378 च्या सुमारास प्रकट झाले. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांनी मुंज झाल्यावर तीर्थाटनास सुरुवात केली. प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली. त्यानंतर तेथून अनेक तीर्थक्षेत्रे फिरत फिरत ते गाणगापूर येथे कायम वास्तव्यास आले. तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोकोद्धार केला. 1458 मध्ये आपले अवतार कार्य संपवून ते अदृश्य झाले. प्रथम कर्दळीवनी जाऊन तेथून ते शैल्य पर्वतावर गेले. तेथून गंगेच्या किनाऱ्याने भ्रमंती करीत करीत ते परत कर्दळीवनात आले. तेथे जवळजवळ 300 वर्षे समाधी लावून बसले. ज्यावेळी गाणगापूर येथे आपला अवतार समाप्तीची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले, पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित, पुष्पनौका करून त्वरित. आम्ही जाऊ पैलतीरा, आम्ही राहू कर्दळीवनी, परी गुप्त गाणगाभुवनी, विरह नसावा मनी, असू तुम्हा जवळीच. त्यांना सांगितले. सर्व शिष्यांनी आपल्या गुरुची आज्ञा पाळली. सर्व तयारी केली. परंतु सर्व शिष्यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. प्राणप्रिय गुरुचा सहवास आता मिळणार नाही. दुःखी जनांचे अश्रू आता कोण पुसणार? आता सद्गुरूंचे दर्शन होणार नाही म्हणून भारावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी त्यांना निरोप दिला. नौकेत बसल्यावर श्रीनृसिंह सरस्वती म्हणाले. क्षणार्धात नाव डोळ्यासमोरून गेली. गाणगापूर येथे भीमा अमृजा ह्या 2 संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले. थोड्याच अवधीत पैलतीरावरून एक नाव झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली. नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की, पैलतीरावर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले. त्या यतींनी आम्हाला सांगितले, ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्यावी. त्यांनी असाही निरोप दिला आहे. आम्ही जातो श्रीशैल्यासी, कल्याण असो सर्वांसी. शिष्यांनी ती शेवंतीची फुले ओंजळीत घेतली व जड अंतःकरणाने ते मठाकडे निघाले. श्रीनृसिंह सरस्वतींचा अवतार समाप्तींचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माघवद्य प्रतिपदेचा तो दिवस शुक्रवार होता. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आहे. आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे जात असतात. गाणगापूर हे दत्ताचे मुख्य स्थान मानले जाते.